समज तुझ्या घरात लहान मुलगा आहे. तू मोबाईल बघतोय. तो काय मोबाईलच मागेल ना. तो थोडी तुला बोलणार आहे, की "तू पुस्तक दे मला." तुकाराम महाराजांचं, की "तुका म्हणे." तसं मग त्यांचे जे गुरु होते ते बोलले, "तुकड्या म्हणे का नाही." त्यांचं बालपण कसं गेलं किंवा त्यांचा अध्यात्मातला प्रवास कसा होता हे सांगा मला थोडंसं. तुला आश्चर्य वाटेल, 5 दिवसामध्ये मी पुस्तक लिहिलं ते. अभंग म्हटलंय भजन, की "उठ उठ तरुणा, कसा झाला तो व्यसनात ग्रस्त." ग्रामगीता त्यांचं हे सगळ्यात एक मोठं साहित्य आहे, बरोबर. हम्म. तर मग त्याच्यामधले असे कोणते विचार आहे की जे आत्ता पण आपल्याला लागू पडतात? त्यांनी स्वच्छता झालं, शिक्षण झालं, त्यावर ते अनेक जणांना पत्र लिहिलेले. पण जर तू एकाच शब्दामध्ये तिचं काम ऐकलं तर त्या आईच्या जीवाला किती छान वाटतं. त्याचे कर्म काय, त्यांनी श्रमदान काय केलं पाहिजे, इव्हन त्याच्या फॅशनबद्दल सुद्धा दिलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरच्या आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये. सो आत्ताचा आपला टॉपिक आहे तो असणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. सो या विषयावर गप्पा मारण्यासाठी आपल्याबरोबर आहे सत्यांश या पुस्तकाच्या लेखिका म्हणजेच मनीषा लांबे. सो आपण यांच्याबरोबर खूप साऱ्या प्रमाणात आहोत तुकडोजी महाराजांबद्दल. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. सो हाय मनीषा, तुझं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. तर आजचा आपण जो टॉपिक घेतले तुकडोजी महाराज, संत तुकडोजी महाराज. तर त्याच्या आधी मला तुझ्याबद्दल सांग ना, की तुझं बॅकग्राऊंड काय, तू काय शिक्षण वगैरे काय? हां, नक्कीच प्रसाद. माझं शिक्षण म्हणजे ग्रामीण भागातून झालं आहे. ग्रामीण भाग म्हणजे गुहार. तुला तर माहीतच असेल, त्या साईडचा आहे. आणि आमची शाळा म्हणजे एकदम निसर्गरम्य होती. शाळा नव्हतीच. कधी पाऊस आला तर आम्हाला सोडून द्यायचं आणि लहान म्हटल्यानंतर आम्हाला छान वाटायचं, की बाबा कधी पाऊस येतो आणि कधी आम्ही घरी जातो. आणि म्हणजे 10वी पर्यंत तिथं बेसिक शिक्षण घेतलं. त्यानंतर जे शिक्षण झालं 11-12 ते आपलं 10वीचं कॉलेज आहे तिथे झालं. कॉलेज. आणि त्यानंतरचं एज्युकेशन लोणीला झालं. आणि घरातली परिस्थिती सांगायचं म्हटलं तर मी 2 वर्षाचे असताना पप्पा माझे गेले म्हणजे. आणि त्यानंतर सगळं काही मम्मीनी बघितलं. आणि तो जो प्रवास होता तो खरंच खडतर होता माझ्या आयुष्यातला. म्हणजे माझ्या मम्मीच्या आयुष्यातला. बरं, तर मग तुझ्या पुस्तकावर सांग थोडंसं आम्हाला. संत तुकडोजी महाराजांचे पुस्तक 27. त्याच्यावर मला थोडं सांग ना, की कधी लिहिलं, कधी पब्लिश झालं, थोडंसं एक बॅकग्राऊंड सांगा थोडंसं आम्हाला. ॲक्च्युअली मी सांगते की म्हणजे कल्पना कशी आली ह्या पुस्तकाची, ह्या सगळ्या. मी याआधी आहे ना समाजकार्य जे बोलतो, ते करण्याची मला आवड होती आणि मी प्रत्येक ठिकाणी व्हिजिट दिली. आश्रम झालं, पटनाट्य केलं. लोकांना म्हणजे ग्राउंड लेव्हलला जाऊन भेटली मी, की बाबा यांचं काय आहे, नाही का. म्हणजे आपल्याला एखाद्या माणसाला ओळखायचं असेल ना, तर आपल्याला त्याच्या बरोबरीने जाऊन बसावं लागतं. आपणही म्हणजे आपण तेव्हाच ओळखू शकतो, की आपण जेव्हा म्हणजे संवाद होईल आणि संवाद पण त्याच्या लेव्हलला जाऊन इमोशनली. आणि तो मी केला. आणि तो खेळता म्हणजे लेखनाची आवड तर होतीच. आणि त्यानंतर मी माझा स्वतःचा ब्लॉग केला. त्या ब्लॉगमध्ये मी लिहित गेले, की बाबा असं-असं आहे. मग त्यानंतर माझे मामा आहेत, जे चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक होते. तर मग ते मला बोलले, की "चल म्हणून, तुला दाखवतो मी तो जिल्हा." मग त्यांनी काय केलं, की जी आड्याळ टेकडी आहे आता अमरावतीमध्ये, तर मग त्यांनी मला तिथे नेलं. तर मला खूप छान वाटलं, कारण की डोंगर वगैरे नाही का, असं मन एकदम हे होऊन गेलं, की नाही बाबा आता इथे थांबावं 1-2 दिवसासाठी. मी तिथे थांबले असताना मामांना बोलले, की "तुम्ही जा, मी थांबते." हार्डली तुला आश्चर्य वाटेल, 5 दिवसामध्ये मी पुस्तक लिहिलं ते. फक्त पाणी झालं. हो. आणि तिथलचे लोकं ते इतके प्रेमळ ना, की बस, की म्हणजे त्यांच्यासारखी माया आपण जे बोलतो ना, निस्वार्थ लोकं,
जर ते बघायचे असेल तर आपण आहे ना खेड्यामध्ये जायला हवं. खेड्यात ते लोकं म्हणजे इतका साधेपणा आणि इतकं प्रेमळपणा ना, तो फक्त त्यांच्यामध्ये मिळतो. आणि त्यानंतर ह्या पुस्तकामध्ये सांगायचं झालं, तर तुला माहीतच आहे आजचा तरुण हा सोशल मीडियाच्या विळख्यात किती अडकला आहे. म्हणजे खूप खूप ते जाळं निर्माण झालंय आणि त्या जाळेतून तो काही निघत नाहीये. तर जे राष्ट्रसंत आहे, त्यांनी तेव्हा विचार केला होता, की 50-60 वर्षानंतर तरुण कसा हवा? की आत्ताचा विचार न करता त्यांनी खूप पुढचा विचार केलाय, जो की आपण करू पण शकत नाही. आणि त्यांचा जो विचार आहे, तोच पुढे आणण्यासाठी मला असं वाटलं, की हे बुक लिहिणं गरजेचं आहे. आणि बुकमध्ये फक्त तरुणच नाही, पूर्ण समाज, म्हणजे त्या समाजातील वयोगटातील कोणती पण व्यक्ती, की आता उदाहरण समज, की तुझ्या घरामध्ये आजी आहे. आजीचे आणि तुझे विचार नाही होऊ शकत ना, वेगवेगळे आहेत ना. तू एक वेगळा पर्सन आहे, आजी एक वेगळी आहे. त्यांचा काळ वेगळा होता, तुझा काळ वेगळा आहे. तर त्यांनी म्हणजे त्यांनी त्यातले जे मतभेद आहेत, ते सांगितलंय. ते ग्रामगीतेमध्ये पण सांगितलंय आणि मी ते माझ्या पुस्तकामधून पण मांडले आहे. म्हणजे आपण जे बोलतो, की बाबा कर्म, आपली जीवनशैली, व्यायाम अशी खूप काही गोष्टी आहेत त्यामध्ये. बरं, तर मग आता आपण येऊ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर. तर मग त्यांचं बालपण कसं गेलं किंवा त्यांचा अध्यात्मातला प्रवास कसा होता? हे सांगा मला थोडंसं. एक त्यांचा जीवन प्रवास कसा झाला? हां, नक्कीच. त्यांचा जन्म आहे ना 30 एप्रिलला झाला 1906 ला यावली येथे झाला. तर त्यांचं म्हणजे त्यांचे पप्पाचं म्हणजे बाबांचं थोडक्यात बाबा हां, बाबांचं त्यांचा काही स्वभाव एवढा हे नव्हता. तर त्यामुळे त्यांची आईने ना त्यांना वरखेडला घेऊन आली. 4थी पर्यंत ते शिक्षण त्यांनी यावलीमध्ये केलं आणि आई मंजुळा सोबत ते वरखेडला आले. मग तिथं ते आल्यानंतर त्यांचे जे गुरु होते, परमहंस अडकोजी महाराज, तर त्यांनी त्यांना शिष्य बनवलं. फक्त क्षणी ते बोलले, की अ, म्हणजे त्यांच्या मनात अशी भाव निर्माण झाले, की ह्या मुलाला आपण शिष्य बनवावं. आणि त्यांचं जे नाव होतं माणिक बंडोजी इंगळे, त्यांचं नाव बदलून त्यांनी तुकड्या ठेवलं. आणि म्हणजे तुकड्या नाव ठेवण्याचं एक त्याच्या पाठीमागचं पण एक तथ्य आहे. ते जेव्हा आहे ना तुकाराम महाराज, नामदेव महाराजांचे अभंग वाचायचे, तेव्हा त्यांनी असं आपणही नाही का तुकाराम महाराजांचं, की तुका म्हणे, तसं मग त्यांचे जे गुरु होते ते बोलले, तुकड्या म्हणे का नाही? मग त्यांच्या ते मनात आलं, की बाबा नाही, आता माझ्या गुरूंचा आदेश आहे हा, की मला अभंग, कीर्तन ह्या गोष्टी करायच्या आहे, लिहायच्या आहे. त्यामुळे मग त्यांनी अ, त्यांच्या म्हणजे त्यांच्या भाषेत किंवा मग म्हणजे त्यांच्या शब्दात. शब्दांमध्ये ते वर्णन केलं ते. आणि त्यांचं म्हणजे एकदमच आपण बोलतो ना आध्यात्मिक नाहीये. एकदम आध्यात्मिक पण आहे आणि प्रॅक्टिकल लाईफ पण आहे. पण मग ग्रामगीता त्यांचं हे सगळ्यात एक मोठं साहित्य आहे, बरोबर? हं. तर मग त्याच्यामधले असे कोणते विचार आहे, की जे आत्ता पण आपल्याला लागू पडतात? ग्रामगीतेमध्ये 41 अध्याय आहे. त्यामध्ये 4673 ओवी आहेत. तर तुम्हाला प्रश्न केला, की म्हणजे कोणत्या शिकवणी लागू पडतात? तर मला असं वाटतं तू कधीतरी ग्रामगीता वाच. खूप काही घेण्यासारखं आहे. 41 अध्यायामध्ये असं त्या तुकडोजी महाराजांचा एक पण शब्द नाहीये, की त्यातून आपल्याला शिकवण नाही भेटणार. म्हणजे ती खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी आणि ती आजच्या तरुणांनी वाचायलाच हवी. आणि म्हणायचं झालं तर त्यामध्ये समानता दिली आहे. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, जातीभेद, अ, संस्कार, शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी ग्रामगीतेमध्ये येतात. तर त्यामुळे मला तर असं वाटतं, की ग्रामगीतेत फक्त एक मुद्दा, एक आपण बोलतो ना, एक पाण्याचा थेंब नाही, पूर्ण सागरच आहे ज्ञानाचा. खूप जास्त आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला वाचल्याशिवाय कळणार नाही. हो. बरं. तर मग संत तुकडोजी महाराजांचा वारकरी संप्रदायाशी काय संबंध येतो? काय कसा त्यांचा कनेक्शन?
कनेक्शन म्हणजे ते आपल्यासारख्याच शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांचे जे आई-वडील होते, ते विठ्ठलाचे खूप भक्त होते, की विठ्ठलाला मानायचे ते. मानायचे. त्यांचे भजन, कीर्तन त्यांना लहानपणापासूनच ते ऐकले गेले होते त्यांनी. तर झालं असं की म्हणजे जो असा स्वातंत्र्याचा काळ होता, तेव्हा जे दलित समाज होता त्यांना कधी मंदिरात प्रवेश नव्हता. तसंच विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये दलितांना प्रवेश नव्हता. तर तेव्हा काय झालं, की आषाढी एकादशीच्या वेळेस 1946 साली ते तिथे गेले आणि गेल्यानंतर त्यांनी दलितांना प्रवेश नाही. त्यामुळे त्यांनी ते काय बोलले, "जोपर्यंत दलितांना तुम्ही प्रवेश देत नाही, तोपर्यंत मी मंदिरात जाणार नाही." तर म्हणजे त्यांनी असं त्यामध्ये पण समानता ठेवली. त्यांना तर दर्शन भेटू शकत होते, कारण की ते राष्ट्रसंत आहे. पण त्यांनी तिथे पण पहिल्यांदा जनसामान्याचा विचार केला. त्यांना समानता भेटली पाहिजे त्याचा विचार केला. आणि हे जे नातं आहे वारकरी संप्रदाय आणि त्यांचं जे आहे, की आपला जो गुरूंचा आहे त्यांचा संप्रदाय, तो एकच आहे. असं वेगळं काही नाहीये त्यामध्ये. बरं, तर मग अशी विषय काढला स्वातंत्र्य लढ्याचा. तर मग भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा कसा हात, म्हणजे त्यांचं कसं योगदान होतं? हां, हा खूपच छान प्रश्न आहे. कारण की राष्ट्रसंत आपण संत म्हटले तर आपल्या डोक्यात फक्त एवढं येतं, की बाबा यांनी देवाचं काहीतरी केलं असन, आध्यात्मिक ज्ञान घेतलं असन, भजन, कीर्तन आपण एवढंच विचार करू शकतो. तर त्यांनी भारत छोडो आंदोलन जे झालं 1942 साली, तर त्यामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. तर त्यांना त्यामध्ये कारावास पण भोगावा लागला होता. तो जो कालखंड होता त्यांनी "आते हे नाथ हमारे" हे पद हे हे जी आपण बोलतो पद रचलेलं पद त्यावेळेस त्यावेळेस ते स्फूर्तिगान ठरलेलं होतं प्रत्येकासाठी. त्यांनी यावलीला यावलीला जाऊन चिखलठाणा, चक्रता, आष्टी ह्या ठिकाणी जाऊन त्या चळवळीचं म्हणजे भजनातून त्याच्यातून त्यांनी ती चळवळीसाठी स्फूर्ती दिली लोकांना, की तुम्ही या, तुम्ही संघटित व्हा आणि तुम्ही लढा. बरं, तर मग ग्राम सुधारणेसाठी त्यांच्या कोणत्या महत्त्वाच्या चळवळी होत्या, ज्या मेन सांगू शकतो आपण 2-3 तशा? कोणत्या? ग्राम सुधारणेसाठी त्यांनी त्यांचा मेन हेतूच तो होता. म्हणजे भारत हा खेड्यांचा खेड्यांचा देश. खेड्यांचा देश आहे. जर खेडं सुधारलं तर भारताचा आपोआप विकास होईल. बरोबर. तर मग त्यांनी पहिल्यांदा जे तुम्ही बोलले, की ग्राम सुधारण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा जे आहे दारूबंदी, व्यसनहीनता ते पहिल्यांदा त्यांनी हे केलं. त्यांचं एक खूप छान त्यांनी अभंग म्हटलंय भजन, की "उठ उठ तरुणा, कसा झाला तू व्यसनात ग्रस्त." म्हणजे खूप छान आहे. तुम्ही एकदा वाचायला हवा. तर त्यामध्ये त्यामध्ये त्यांनी व्यासदेव त्याला खूप महत्त्व दिलेलं आहे, की त्यांनी सांगितलं, की बाबा जर ग्राम सुधारायचा असेल तर तरुण व्यवस्थित पाहिजे. आणि समानता, जातीभेद झाला नाही पाहिजे. तुम्ही मंदिरं बांधताय तर ते मंदिराचा पैसा तुम्ही शाळेसाठी वापरा. तुम्ही त्यांना व्यायाम करायला शिकवा. त्यांना म्हणजे तुम्ही स्त्री-पुरुष जे आपण भेदभाव जो आता पण चालू आहे, तो त्यावेळेस त्यांनी त्याचं हे केलं होतं. हे प्रतिबंध केलं होतं. ओके. तर मग तुकडोजी महाराज फक्त संत नव्हते, धार्मिक संत नव्हते, तर ते समाज सुधारक पण होते. तर मग त्यांच्या सामूहिक सुधारणेपैकी अशी कोणती आहे, जी आता तू सांगू शकतेस थोडक्यामध्ये? अ, थोडक्यात सांगायचं जर झालं ना, तर त्यांच्या खूप असं चळवळी होत्या, की म्हणजे त्यांनी खूप काही बदल घडवून आणलाय. पण मला त्यातली सगळ्यात जास्त मनाला भावली ती अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक समता. अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे त्यांनी ज्या रूढी परंपरा खूप दिवसांपासून चालत येत आहे, त्या बंद केल्या. आता सांगायचं झालं, तर आता आता हुंडा तर कोणी घेत नाही. आता ती ती रूढी समज संपलीये. कमी झाले आता. हां, नाही, बंद नाही आला अजून. बंद नाही झालीये, पण कमी झालीये. पण तरी त्याच्या बदल्यात लोकं काय बघतात, की बाबा मुलगी सुंदर हवी, जॉबला हवी. म्हणजे ते थोडक्यात हेच झालं ना हुंडा. तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, की
तुम्ही हुंडा देऊ नका. तुम्ही मुलगी बघा. तुम्ही मुला-मुलींचे गुण कसे आहेत ते बघा. आणि नंतर काय व्हायचं, की बाबा म्हणजे तिचा नवरा मेला त्या मुलीचा आणि तिला जर समज काही दिवसानंतर, काही याच्यानंतर तिच्या इच्छा व्हायच्या, की बाबा दुसरं लग्न करायचं किंवा संसारात हटायचं, तर ते तिला तेव्हा करून देत नव्हते, की नाही. मग त्यानंतर मुलगी वाईट पाऊल उचलायची, की आणि मग त्यानंतर समाजात बदनामी व्हायची, की बाबा नाही का तिने असं केलं. तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे, की जर तिची इच्छा असेल तर तुम्ही लग्न लावून द्या आणि जर तिची इच्छा नसेल, तर तिच्या इच्छेने तिला समाजात जगू द्या. तिला बोट दाखवू नका, की तू विधवा आहे. तू म्हणजे तू अशीच का करते? तू अशीच का वागते? तू म्हणजे स्वतःला चांगलीच का ठेवते? कशामुळे ठेवते? त्यावेळेस त्यांनी हे केलेलं आहे. आणि तेव्हा आता पण होतं काही-काही जणं आता तुम्ही बघतच असाल, की मुलगी 18 वर्षाची झाली म्हणजे 30 वर्षाच्या मुलासोबत लग्न लावून देतात. कारण की गव्हर्नमेंट जॉब असतो किंवा मग दिसणं तर नाही, पण पैशाच्या बाबतीत असं होतं. तर तेव्हा पण त्यांनी त्या गोष्टीला खूप विरोध केलाय, की नाही बाबा, की तुम्ही जर मुलगी देताय, तर त्या मुला-मुलींचे विचार पटले पाहिजे. त्यांना बोलू द्या. आणि मेन पॉइंट म्हणजे आता जातीभेद हा विवाहामध्ये जास्त येतो लग्नात आणि लग्नात जास्त येतो. तर आता जर समज आपल्याला एखादा मुलगी किंवा मुलगा आवडत असेल आणि त्यांची जात सेम नसेल, तर आपण काय भांडणं होतात, क्लेश होतात. समाजाची जे आपण बोलतो वातावरण ते खराब होतं. पण त्यांनी तेव्हा सांगितलेलं आहे. तेव्हा त्यांनी जातीभेद केला नाहीये. जो की आपण आता पण करतोय. आता पण होत आहे त्या गोष्टी. तर ती गोष्ट मला त्यांची आवडली, खूप जास्त आवडली. आणि सेकंड सामाजिक समानता. त्यांनी म्हणजे सगळ्यांना समान ठेवलाय. ना श्रीमंत, ना गरीब, हां, ना रोगी सगळ्यांना समान ठेवलाय त्यांनी. बरं तर मग तुकडोजी महाराजांनी स्वच्छता, शिक्षण याच्यावर कसं काम केलं? थोडं त्याबद्दल सांगा. अ, सांगायचं झालं तर त्यांनी स्वच्छता झालं, शिक्षण झालं. त्यावरती अनेक जणांना पत्र लिहिलेले. तुम्ही जर त्यांची पुस्तकं वाचलेलं असेल, तर तुम्हाला कळेल, की त्यांचे राष्ट्रसंत जे आहे, त्यांनी पत्रांद्वारे, भजनातून, कीर्तनातून सामाजिकतेचं, स्वच्छताचं खूप महत्त्व सांगितलंय. आणि जे गाडगे बाबा आहेत, गाडगे बाबा आणि त्यांचं खूप चांगलं नातं होतं. आता आपण मुद्द्यावरती येऊ शिक्षण. कारण की मेन मुद्दा हाच आहे ना शिक्षणाचा. तर त्यांनी काय सांगितलं, की एखादा जर लहान मुलगा असेल, तर तो आपल्या घरच्यांचं बघून शिकतो. जर समज तुझ्या घरात लहान मुलगा आहे, तू मोबाईल बघतोय, तो काय मोबाईलच मागेल ना. तो थोडी तुला बोलणार आहे, की "तू पुस्तक दे मला." तू जर पुस्तक वाचत असेल, तर तू पुस्तक घेऊन बसेल. तर मग त्या मुलाचा पहिलं शिक्षण हे घरातून चालू होतं. त्यानंतर तो येतो शाळेमध्ये. त्यांनी काय सांगितलं, की एक शिष्य किंवा एक मुलगा हा कसा कसा घडतो, की तो त्यांच्या शिक्षकाकडे बघून घडतो. ते शिकवतात काय? त्याला नेमकं गोष्टी कोणत्या देत आहे, कोणत्या नाही. आणि शिक्षणासोबतच त्यांनी काम केलं पाहिजे. म्हणजे जे श्रमदान आपण बोलतो ते केलं पाहिजे. तेव्हा शिक्षण आणि एका मुलाचं चारित्र्य घडू शकतं. आपण फक्त आजकालचं काय झालंय माहिती का, माझा मुलगा शिकला पाहिजे. मग मुलाला तर आपण हे बघितलं तर मुलाला लॅपटॉप सगळ्या गोष्टी सगळं दिलं जातं. आणि ॲट द एंड मुलगा काय करतो, त्याला डिप्रेशन येतं 18-19 वर्ष आणि तो फाशी घेतो आणि जीवाला संपवून टाकतो. तर ते पण चुकीचं आहे. त्यावरती पण त्यांनी घणाघाती प्रहार केलेला आहे, की बाबा की तुम्ही असं नका वागू म्हणून. वाह! तर मग भक्ती आणि कर्मयोग म्हणजे कर्माचं कसं असतं? किंवा यावर त्यांच्या काय विचार होते? थोडं सांग ना मला? नक्कीच. कारण की हा हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न शोधायला मला पण खूप वेळ गेला. म्हणजे याचं उत्तर ते तर आपल्याला माहीतच आहे. भक्ती म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? ही खूप छोट्या माणसाला पण म्हणजे मुलाला जरी बोललं ना, तर ते सांगू शकतं. पण ते पण मध्ये फार मोठं आहे वेगळं. डीपली इतकं मोठं आहे ना, की भागवत गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्म समजावलेले आणि भक्ती समजावलेली. आता
आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपण म्हणतो भक्ती. भक्ती म्हणजे आपण देवावरती जे आहे आपलं निष्ठा, तर आपण देवावरती विश्वास ठेवतो नाही का? की हां, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे आणि ते काही चुकीचं नाहीये. म्हणजे देवावरती विश्वास ठेवणं, निष्ठा ठेवणं आपल्याला बळ मिळतं. पण कर्म कशाला म्हणतो? आपण जे काम करतो आणि जेव्हा आपलं जे काम आहे, ते जे इतरांना सुखद अनुभव देईल. जर समज आता तू घरामध्ये बसलाय, तुझ्या आईने तुला एक काम सांगितलं, तू ते केलं. म्हणजे तू कोणत्या ट्यूनमध्ये खेळतोय ते महत्वाचं आहे. आता जर समज आईनी काम सांगितलं, तू जर बोलला, की "नाही बाबा मी नाही करणार." ते 1-2 वेळेस आई बोलली तर तू ते करणार. कशाने करणार? तू तर प्रेमाने तर नाही करणार, पण तिच्या रागवण्याने ते करणार ते काम. हां, ते करणं करणार. पण जर तू एकाच शब्दामध्ये तिचं काम ऐकलं, तर त्या आईच्या जीवाला किती छान वाटतं. तर मग तसंच असतं. जर समज आपण म्हणजे सगळेच जण म्हणतात, की प्रत्येकाच्या हृदयात भगवंत आहे. आता तुझं माझं हृदय सुखावत असेल समज, त्याला आनंद देतोय, तर तेच झालं ना, कर्म भक्ती एकच येते ना. कर्म आणि भक्ती हे वेगळे नाहीये. आता तू फक्त घरात बसलाय, तुला काम नकोय, काय नकोय, तू फक्त नाही बाबा देव आहे, देव सगळं करेन. आपलं नाही नाही चालत. नाही होऊ शकत ना. दोघांची सांगड पाहिजे. दोघांची सांगड घातली गेली पाहिजे मेन म्हणजे. वा, तर मग ग्रामीण भारताच्या दृष्टीने तुकडोजी महाराजांचं नाही का कितपत उपयोगी ठरू शकते विचार त्यांचे? त्यांचे विचार आता हे बघ, अ, आता प्रत्येकालाच अशी आधुनिक लाईफस्टाईल हवी आहे. पाहिजे. पाहिजेलच. म्हणजे काय माहित त्यांना असं वाटतं, की त्या गोष्टी असल्या म्हणजे आम्ही खूप मोठे झालो. गाडी, बंगला वगैरे. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, की बाबा तुम्ही एवढा मोठा बंगला बांधताय. तुम्ही 1 एकरमध्ये अर्धा एकरचा नुसता बंगला बांधताय. त्यात तुम्ही आणि घरामध्ये राहायला किती जण? 2-3 जण. आणि मग तुम्ही जी शेती करताय, म्हणजे आपला भारत देश हा कृषीप्रधान आहे. तर ती शेतीची जमीन गेली ना त्याच्याखाली, तुम्ही काय पिकवू शकता? तर तुम्ही तो विचार करा. तुम्ही ठीक आहे तुमचं घर छोटंसं बांधा, अट्रॅक्टिव्ह बांधा. पण जी राहिलेली जमीन आहे, शेती शेती करा त्याची. आणि ग्रामीण आपण जे बोलतो ग्रामविकास, तर त्यांनी तिथे जाऊन सांगितलं, की हां, शेतकऱ्यांना त्यांनी खूप मोठा दिलासा दिला. कारण की शेतकरी आत्महत्या खूप करत होते. म्हणजे आता महात्मा फुलेंचं हे शेतकऱ्याचा आसूड जे वाचलं असेल ना, तर त्यात खूप छान दिलेलं आहे शेतकऱ्यांबद्दल. तर त्यांनी ग्रामगीता त्यांनी प्रत्येक प्रत्येक गावामध्ये विदर्भ सोडून म्हणजे भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात गेली ग्रामगीता. म्हणजे प्रत्येक भाषेत उर्दू झाली, हिंदी झालं, प्रत्येक भाषेमध्ये इंग्लिशमध्ये सुद्धा त्यांनी ती दिलेली आहे. आणि ती आपण जे बोलतो खेडं, आता खेडं पण शहरासारखे व्हायला लागली. आता आपल्याला तर माहिती आहे, आपल्याला तर सगळंच भेटायला लागलंय खेड्यामध्ये. तर त्यांनी तिथं आपण बघा आता सप्ताह बसवला जातो. तर आजही अमरावतीमध्ये प्रत्येक गावामध्ये त्यांचा सप्ताह बसवला जातो आणि त्यांच्या त्या सप्त्यामध्ये त्यांची ग्रामगीता वाचली जाते, की बाबा आता आपण कसं रामायण झालं, रामायण, महाभारत किंवा मग आपण एखादी नवनाथांचं पारायण करतो. बरोबर. तसंच ते ग्रामगीतेचं ते लोकं पारायण करतात आणि करतात आणि ते त्यानुसार वागतात पण. आणि हां, एवढं तर बोलू शकते मी. बर, आता कसं तुझं पुस्तक आहे बरोबर, ते पुस्तक तर झालंच तर पण मग आता कसं आता युट्यूब आलं, इंस्टाग्राम आलं, तर मग याच्या माध्यमातून सध्या तुकडोजी महाराज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काय करू शकतो? काय वाटतं? हा हा जो प्रश्न आहे ना, हा खरोखरच छान आहे. कारण की हे बघ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे कोण आहे? अ, हे सगळ्यांना माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता जर तू कुठे गेला, आपल्या अहिल्यानगरमध्ये जा, त्यांना विचार एखाद्या मुलाला, की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कोण आहे? माहीतच नाहीये. त्यांचं काय मला 10वी पर्यंत माहित नव्हतं, की संत जे हे राष्ट्रसंत कारण की संत खूप होऊन गेले. पण त्यांची कामं आपल्याला माहित आहे का? नाही माहीत. त्यांची खूप मोलाची कामगिरी आहे,
की ते जपानला गेले, इकडे गेले, तिकडे गेले. म्हणजे त्यांनी जे आहे आपलं विश्व जे संस्थापक आहे ते झाले तिथे. त्यांनी संतांना एक हे केलं. हे आपल्याला माहित नाहीये ना त्याच्या पाठीमागचं. त्यांनी एकदा सांग ना मला काय नेमक्या गोष्टी संस्थापक कसलेलं ते जे हिंदू परिषद झाली ना जपानमध्ये, तर त्याचे ते संस्थापक म्हणजे भारताकडून गेले होते ते. तर तिथे जाऊन त्यांनी विश्वाला बंधुत्वाचा प्रतिनिधी का भारताचे हो. हा. तर प्रतिनिधी आणि म्हणजे संस्थापकच समज आणि ते गेले होते तिथे. तर तिथे त्यांनी भजन म्हणालं होतं. म्हणजे खंजरी भजन त्यांच्या भाषेमध्ये. तर ते इतकं त्या लोकांना आवडलं की बस. तर त्या गोष्टी आपल्याला माहित आहे का लहान मुलांना? आपल्यालाच माहित नाही, तर आपल्या लहान मुलांना काय माहीतच नाही. त्यांनी तेलंगणा झालं, सगळीकडे गेले त्यांनी. सगळीकडे ग्रामगीता धुली. हिंदीमधून त्यांचे इतके लेख आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण आजकालच्या मुलांना ते माहित नाहीये. आणि माझा तर असाच प्रयत्न राहील, की त्यांचे विचार प्रत्येकाच्या घरामध्ये जावात. ग्रामगीता प्रत्येकाच्या घरामध्ये वाचली जावा. कारण की ग्रामगीता ही फक्त आपण जे बोलतो, की एखादी गोष्ट नाहीये. ती रोज आपल्या जे मूलभूत गरजा आहे ना, तर तसं आहे. एखाद्या तरुणाला की पैशाची बचत झालं, त्याला स्वयंप्रेरणा कशी भेटली पाहिजे, त्याची कर्म काय, त्याने श्रमदान काय केलं पाहिजे. इव्हन त्याच्या फॅशनबद्दल सुद्धा दिलेलं आहे, की बाबा आता तुझे कपडे घालतोय. ऑब्व्हियसली तुला असं वाटतं, की मी छान राहावं, छान दिसावं. ठीक आहे, तू राहा छान. पण तू तुझं सगळं धन त्यामध्ये घालू शकत नाही ना. तुला बाकीच्या जबाबदाऱ्या पण आहेत ना. तर ते पण त्यांनी सांगितलेलं आहे. तू तुझं जे कुबेर आहे, तू त्याच्यामध्ये घालू नको. तू कर्म कर. तू पैशाची बचत कर. तू आत्मज्ञान घे. ह्या गोष्टी त्यांनी त्यामध्ये सांगितल्या गेलेल्या आहे. आणि राहिलं जे YouTubeवर, Instagram जे बोलला आपण, आपण जातो कुठेतरी पण येतो पॉइंटवर येतो. पॉइंट तर आता जे आहे आपण जे बोलतो पॉडकास्ट झालं आणि छोटे-छोटे जे येतात बघ YouTubeला शॉर्ट फिल्म्स, त्यामधून मला असं वाटतं की त्यांचे विचार जाऊ शकतात. त्यांच्यावरती तूच सुरुवात करू शकतेस तुला जास्त माहिती आहे याच्यामध्ये शॉर्ट युट्यूब इन्स्टा सुरू करू शकतेस हो, नक्कीच. माझा प्रयत्न तर राहीलच त्या गोष्टीसाठी. पण जेव्हा मुलं बघा आता एखादी गोष्ट अशी रोल करताय नाही का अशी सॉरी स्क्रोल करताय तेवढं कट करा. ते एखादी गोष्ट आता मोबाईल घेतलाय एका लहान मुलाने, तो स्क्रोल करतो. आता आईने जर त्याला कार्टून दिला असेल, तर त्याला कार्टूनचे व्हिडिओ येणार. आईने जर त्याला एखादं प्राण्यांचे, ॲनिमलचे दिले असेल, तर ते नाही. जर आईंनी त्याला जर चांगल्या विचाराचे दिले, समज कृष्णाचे दिले, आपले राष्ट्रसंत आहे त्यांचे दिले, तुकाराम महाराजांचे दिले, तर त्यांचे ते व्हिडिओ येतील. म्हणजे सुरुवात कुठनं झाली पाहिजे? आईपासनं, घरच्यांपासनंच. तर ते पण आणि आजकाल वाचनाची आवड तर खूप कमी होत गेली. खूप कमी होत गेली आणि आजच्या पिढीला वाचन नको आहे. तर ते पेपरचा स्टडी कसा करतात ते त्यांनाच माहीत. तर अ, वा वाचन असं होत नाही आजकाल पण मला असं वाटतं, की ठीक आहे बाबा 100% मुलं तर नाही करत वाचन, पण जे 25% आहे ना, ते करतात. ते मोबाईल बाजूला ठेवून वाचन करतात. कारण मोबाईलमध्ये ठीक आहे, तू एक इन्फॉर्मेशन बघतोय मोबाईलमध्ये, एखादी ॲडव्हर्टाइजमेंट आली किंवा तुझं मन अचानक तुझं बोट दुसऱ्या ॲपवरती गेलं, तर तुझं तिथं 1 तास कसा निघून जाईल तुला कळायचं नाही. पण तू जर पुस्तक घेऊन बसलाय, तर तुझा पूर्ण फोकस तो पुस्तकामध्ये असेल. तर मला असं वाटतं, की पुस्तक झालं, YouTube झालं, Instagram, Facebook या गोष्टींनी होऊ शकतं. वा सो तर मग आपला शेवटचाच प्रश्न म्हणता येईल की आजच्या तरुणांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांकडून काय शिकायला पाहिजे किंवा त्यांचे कोणते विचार घ्यायला पाहिजे त्यांचे विचार पहिलं म्हणजे श्रमदान श्रमदान सेकंड कर्म, सेकंड आत्महत्येचा जो विचार त्यांच्या मनात येतो, तो आला नाही पाहिजे. बरोबर आणि समता, सामाजिक समता आणि जातीभेद, राजकारण त्यांनी लांब राहिलं पाहिजे आणि व्यायाम. व्यायाम हा खूप महत्वाचा आहे, की प्रत्येक तरुणाने त्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे. पहिलं
म्हणजे पैशापेक्षा पण आपलं जे शारीरिक संपत्ती आहे, खूप महत्वाची. ती खूप महत्वाची आहे. जर समज तुझं डोकं दुखतंय, तर तू नाही पुढे काम करू शकत ना. तुझी 10 कामं विस्कटतीलच. त्यामुळं व्यायाम ही सेकंड आणि थर्ड जे आहे आपलं आत्मज्ञान. ज्ञान घ्या तुम्ही, पण कोणतं ज्ञान घ्या? मोबाईलमध्ये खूप सगळे ज्ञान आपल्याला बघायला मिळतात, की बाबा हे तुमचे जे जीवनात उपयोगी पडेल, की हां, ह्या गोष्टी तुझ्या पैशामध्ये वाढ होऊ शकते, तुझ्या ज्ञानात वाढ होऊ शकते. तू 2 लोकांपर्यंत जाऊन त्याची मदत करू शकतो. जर समज ते ज्ञान घेतलं, तर ते अतिउत्तम आहे. तर मग मला तुझ्याकडून आहे ना एक छोटासा अभंग किंवा एक ओवी ऐकायला आवडेल. तुकडोजी महाराजांची. ठीक आहे, नक्कीच. मला तर कर्माविषयीच बोलायला आवडेल. येस. ओवी त्यांची ग्रामगीतेमधली. कर्ममय विश्व आहे, कोण रिकामा बसला आहे इथे. प्रत्येक जण काहीतरी कर्म करतोय. म्हणजे ह्या ओवीचा मीनिंग असा झालाय, की इथे कोणी रिकामा नाहीये, सगळेजण कर्म कर्म. करत आहे. आणि त्यांचा एक गाजलेला जो अभंग आहे, देव काय बाजाराचा भाजीपाला नाहीच की आपण बोलतो, की देव आम्हाला सगळं देतो. तर ते ना तर त्यावरती त्यांनी खूप छान केलेला आहे आणि तो गाजलेला आहे खूप. ओके. वाह! तर थँक सो मच तू इथं आलीस. आम्हाला तुकडोजी महाराजांबद्दल बरीच काही माहिती दिलीस. ही पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येऊन जाईल. ऐकू शकता. सो थँक सो मच आणि आमच्याकडे एक छोटीशी आठवण आहे तुझ्याकडं. मी एक नंबर देईल WhatsAppचा. त्यावरती ज्यावेळी समज तो नंबर दिला तू, त्यावेळेस खाली येऊन जाईल कॉन्टॅक्ट. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे बुक करता का? बुकसाठीच. हो. आणि त्याला पण टाकला मेसेज तरी भेटून हां. जाईल. खाली नंबर येऊन जाईल. तर करू. कसं आहे, की एका व्हिडिओमध्ये किती कव्हर करणार आपण करून. त्यामुळे पुस्तकच वाचणं गरजेचं आहे. बरं हो, ते तर आहे. प्लीज. मी तर बोलते ना, ज्ञानाचा सागर आहे आणि मी फक्त असं ओंजळ घेतलेली, फक्त ओंजळ. ती पण ओंजळ अशी गळते माझी. ती पण हातात येत नाहीये आणि तो खूप मोठा सागर आहे आणि मला तर असं वाटतं प्रत्येकाने त्याच्यात डुबावं. वाह! थँक यू. थँक यू सो मच. मला खूप छान वाटलं तुझ्या पॉडकास्टमध्ये येऊन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल मला बोलायला भेटलं. हे माझं भाग्यच आहे आणि नाही ती माहिती पोहोचली पाहिजे लोकांपर्यंत. हो, येस. नक्कीच. थँक यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन दिली अशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला या नंबरवर WhatsApp करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि भेटूया एक नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्टसोबत. तोपर्यंत सी या, हॅव गुड अँड बाय.